गणपती बाप्पा मंगलमूर्ती आजोबांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशन आरोग्यदायी समाजासाठी एक सकारात्मक पाऊल अशा प्रकारच्या निवेदनाचं प्रकाशन झालेलं. या पत्रकार परिषदेला आपण प्रारंभ करतोय. मंडळी, समाजामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक नेते मंडळी, अनेक संघटना, अनेक पक्ष वेगवेगळ्या स्तरावर आपापल्या परीने कार्य करीत असतो. म्हणून जनसामान्यांचं जीवन सुसह्य आणि सुखकर बनत असतं. अशापैकीच कराडमध्ये थोर स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी डॉक्टर गजानन बंडू पावसकर यांच्या समाज कार्याचा वारसा अधिक प्रभावीपणे पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र विनायक गजानन उर्फ अण्णा पावसकर हे 50 वर्षाहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. जनसेवक म्हणून अण्णा सर्वत्र सुपरिचित आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून आपले सर्वस्वी जीवन समाजासाठी व्यतीत करणाऱ्या अण्णांच्या उचित कार्याचा यथोचित सन्मान म्हणून त्यांचे चिरंजीव श्री विक्रम पावसकर आणि अजय पावसकर या बंधूंनी अण्णांच्या नावानं 2 महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प केलेला आहे. याचबरोबर यंदाचे हिंदवी दहीहंडी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे रद्द करण्यात आली होती. या दहीहंडीसाठी येणारा खर्च कराडमधील आरोग्य सेवेसाठी समर्पित करण्याचा माननीय श्री विक्रम पावसकर यांनी निश्चय केला होता आणि ही निश्चय पूर्ती करण्यासाठी विक्रम पावसकर यांच्या संकल्पनेतून आणि ओम सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कराड शहरासाठी विनामूल्य आरोग्य सेवेचा फिरता दवाखाना कार्यान्वित करण्याचा संकल्प केलेला आहे. पावसकर कुटुंबियांच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या 3 महत्वपूर्ण योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या विनंतीचा सन्मान करून उपस्थित राहिलेले कराड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अतुल बाबा भोसले, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, श्रीकृष्ण गजानन मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य, हिंदू एकताचे पदाधिकारी आणि सदस्य, भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, तसेच पावसकर कुटुंबियावर सदैव प्रेम करणारे हितचिंतक या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. मान्यवरांच्या परवानगीने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजच्या पत्रकार परिषदेला प्रारंभ झाला असे जाहीर करतो. सर्वप्रथम आमच्या विनंतीचा सन्मान जाहीर केला असे कार्यसम्राट आमदार माननीय अतुल बाबा भोसले यांचा सन्मान विक्रमजी पावसकर आणि अण्णा पावसकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय आमदार अतुल बाबा भोसले. आमचे काही पत्रकार बांधव आहेत. महाराष्ट्र शासनाचा सज्जतेकरता जो पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला जातो, यावर्षी 3 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. प्रथमतः तरुण भारतचे आमचे पत्रकार श्री देवदास मुळे यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान करून सत्कार स्वीकारावा. देवदास मुळे दैनिक तरुण. सन्माननीय प्रतिभा राजे दैनिक पुराण. असतील कृपया आपण हा सन्मान स्वीकारावा. दैनिक ऐक्य पत्रकारांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाना जरंगे यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. दैनिक ऐक्य
सन्मान स्वीकारलेल्या सर्वांचे मनापासून आभार. सर्व पत्रकार बंधू भगिनींचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आज रविवार असून पण मोठ्या संख्येनं पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर या कराड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो. या शहराच्या अध्यक्षा भारतीय जनता पार्टीच्या लोखंडेताई यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष जनकी नाना यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो. गेली 50 वर्षाहून अधिक सामाजिक क्षेत्रामध्ये कराड शहर असेल तसेच पंचकृषीमध्ये ज्यांनी काम केलं ते आपल्या सर्वांचे परिचित अण्णा पावसकर. कॉलेज जीवनापासून त्यांना हिंदुत्व असेल किंवा समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो त्या आवडीनुसार त्यांनी गेले 50 वर्ष काम केलं. 1980 साली हिंदू एकता आंदोलन संघटनेची स्थापना केली. जवळजवळ 40हून अधिक वर्ष कराड शहरामध्ये जनसेवक म्हणून काम केलं. नगरसेवक मुद्दाम म्हणणार नाही तर अण्णा म्हणून परिचित असणारे व्यक्तिमत्व. म्हणजे जर आपण विचार केला तर वार्ताहर बरेच यामध्ये 40-45 वर्षाचे असतील. म्हणजे त्यांच्या जन्माच्या बरोबरीनं म्हणजे माझा जन्म झाल्यानंतर 4 वर्षानंतर अण्णा नगरसेवक झाले. ते आतापर्यंत नगरसेवक आहेत. म्हणजे जनसेवक म्हणून काम केलं म्हणून लोकांनी सातत्यानं त्यांना आशीर्वाद दिला. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं अण्णांनी काम केलं म्हणजे नगरपालिकेमध्ये 25 वर्षापूर्वी जेव्हा कराड शहरामध्ये कचऱ्याची समस्या होती आणि त्या कचऱ्याच्या समस्येच्या वेळेला घंटा गाडी श्रीकृष्ण गजानन मंडळ असेल किंवा अण्णांच्या माध्यमातून कराड शहर हे कचरा मुक्त व्हावं अशा दृष्टिकोनातून एक जे पाऊल उचललं गेलं म्हणजे आपल्या पंचकृषीमध्ये ते कराड शहरामध्ये उचललं गेलं आणि कचरा कुंडी मुक्त कराड हे त्या काळात झाला. आणि कराड नगरपालिकेला संत गाडगे बाबा महाराज हा पुरस्कार त्यावेळेला पहिल्यांदा जाहीर झाला. तर अशा पद्धतीनं कराड शहराच्या विविध कार्यामध्ये योगदान असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा पावसकर. त्याचबरोबर श्रीकृष्ण गजानन मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम घेण्यात येतात. त्यात शिवजयंती उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, श्रीकृष्ण गजानन मंडळाला विविध त्यांच्या बरोबरीचे जे सवंगडी होते त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 9 ते 10 वर्ष मंडळाला पुरस्कार मिळाला. सर्व सहकारी आज काय हयात आहेत ते सहकारी काय हयात नाहीये. मुद्दाम मी त्यांची नावं घेऊ इच्छितो. त्यांचे मोठे बंधू असतील डॉक्टर अरुण काका पावसकर असतील. त्याचबरोबर आता ज्यांनी सूत्रसंचालन केलं असे आमचे शानबाग सरांचे वडील बाप्पा शानबाग असतील. आमचे संतोषजी काळे आमचे मित्र आहेत त्यांचे वडील प्रभाकरजी काळे असतील. जे प्रकाश जाधव हिंदू एकतेचे शहर अध्यक्ष आहेत त्यांचे वडील बाळासाहेब जाधव असतील. त्याचबरोबर डॉक्टर देशपांडे असतील. आरोग्य सेवा अशा माध्यमातून श्रीकृष्ण गजानन मंडळाच्या माध्यमातून पण कार्य झालं. हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून आपण बघता की कराड शहरामध्ये गेले 51-52 वर्ष सातत्यानं हिंदुत्वादी कार्य म्हणलं की हिंदू एकता आंदोलन प्रत्येकाला आठवतं. परंतु समाजाला कोणताही त्रास न देता एखादी संघटना असली की लोकांना वाटते की वर्गणी मागणार, दम देणार, खंडणी मागणार. परंतु तुम्ही जर कुठे जरी सर्वे केला तर 50 वर्षात कुणालाही त्रास न होता सातत्यानं हे कार्य सातत्यानं चालू राहील. शिवजयंती उत्सव जरी असला तर एखाद्याला गसुळ धरले आणि 500 रुपये वर्गणी देईल असं कुठेही झालेलं नाही. गेल्या 2 वर्षामध्ये आपण पेट लाईनला शिवजयंती उत्सवाला व्यापाऱ्यांच्या सूचनेनुसार आपण वर्गणी मागवत होतो. परंतु गेली 2 वर्ष आपण ती वर्गणी पण बंद केली. जे आपले हितचिंतक आहेत आणि जे हिंदू एकतेचे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातूनच जे पैसे गोळा होतात त्या माध्यमातून आपण शिवजयंती उत्सव असेल इतर उत्सव असतील आपण साजरे करत आलो. त्याचबरोबर त्या
हिंदू एकतेमध्ये काम करताना पण अण्णांच्या बरोबर सुरेशअण्णा ढोबळे असतील, मारुती रायनाग असतील, आमचे पवार काका असतील, वाकांडे बंधू असतील, रवीजी जोशी असतील, हर्डीकर काका, असे विविध मान्यवर आज हयात नाहीत, परंतु त्यांनी पण अण्णांना चांगल्या पद्धतीने सहकार्याची भूमिका त्या काळात ठेवली. नगरसेवक ही टर्म अण्णांची जवळजवळ 1984 साली चालू झाली की आज अखेरपर्यंत आपण बघतो की नगरसेवक हे नावाला पद आहे, परंतु जनसेवक म्हणूनच अण्णांनी काम केलं. बरेच लोक नगरपालिकेमध्ये लागले कामाला रिटायर झाले अण्णांच्या समोर, तर अण्णा पण तिथंच होते आणि जनसेवक म्हणून चांगल्या पद्धतीनं अण्णांनी काम केलं. त्यामध्ये कैलासवासी आपले माजी नगराध्यक्ष जयवंतराव जाधव असतील, बाळासाहेब पवार असतील, प्रभाकरजी पोळ असतील, निवास पोळ असतील, दिलीपजी जाधव असतील, पी.पी. शिंदे असतील, त्या मान्यवरांच्या हयात नाही राहत, पण त्या मान्यवरांकडून काम केलं आणि त्यांनी पण त्यांना चांगल्या पद्धतीने त्या काळात सहकार्य केलं. आपण अण्णांच्या या कर्तृत्वाचा गौरव म्हणून आम्ही दोन्ही बंधू म्हणजे अजय विनायक पावसकर, अजय हा गेली 5-6 वर्ष सातत्यानं आपल्या विभागामध्ये आरोग्य शिबिर असतील, विविध शासकीय योजना असतील किंवा लोकांच्या समस्या सोडवणे असतील या माध्यमातून कार्य करत आहे. प्रत्येक अजयच्या संकल्पनेतून आपण एक मातृशक्तीला एक भेट द्यावी म्हणून आपण एक योजना आज या ठिकाणी आपण लॉन्च करत आहोत. या योजनेचं नाव आहे लाडकी आई व ताई योजना. त्यामध्ये आपण प्रत्येक आईला आणि ताईला सिंदूर हेल्थ कार्ड म्हणून आपण कार्ड देणार आहोत. आज आपण ही योजना लॉन्च करत आहोत. त्यामध्ये आपण दर 3 महिन्याला विविध रक्त तपासणी असतील, त्याचबरोबर कॅन्सर तपासणी असतील अशा आपण घेणार आहोत. सिंदूर हेल्थ कार्डच्या माध्यमातून वर्षातून एकदा धार्मिक किंवा पर्यटन स्थळी सहलीचं आयोजन आपण करणार आहोत. त्याचबरोबर वर्षातून एकदा विनामूल्य नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन, ज्यांच्याकडे सिंदूर हेल्थ कार्ड असेल त्यांना आपण या योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. त्याचबरोबर कार्ड धारकांना दिवाळी किट असेल, विविध सामाजिक या 200 आपण प्रामुख्याने सांगत आहोत, परंतु आई आणि ताईला 100% आरोग्यासाठी किंवा भविष्यात तिचं जीवन असेल ती जगण्यासाठी त्याचा फायदा होईल या कार्डचा. या माध्यमातून विविध आपण त्यामध्ये उपक्रम घेणार आहोत. त्याचबरोबर दुसरा आपण एक योजना आपण राबवतोय वयोवृद्धांसाठी आरोग्याची नवी दिशा. त्यामध्ये आपण लाडकी आजी आजोबा योजना ही एक योजना आपण राबवतोय. ते आपण कार्ड अण्णा पावसकर हेल्थ कार्ड या नावानं आपण देणार आहोत. त्यामध्ये ज्या वयोवृद्ध 70च्या पुढचे आजी आजोबा असतील त्यांना आपण गोळ्या औषधाची दरमहा लागतात, म्हणजे ज्या वेळेला दवाखान्यात एखाद्या आजी आजोबा जातात आणि मोठी लिस्ट त्या डॉक्टरांकडून दिली जाते, त्या लिस्ट जी असेल ती आपण त्या हेल्थ कार्डच्या माध्यमातून गोळ्या आणि औषधं दर महिन्याला लागणार, दर महिन्याला आपण विनामूल्य त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर मायेचा जेवणाचा डबा, म्हणजे आपण काय करणार आहोत, जे 70च्या पुढे वयोवृद्ध नागरिक असतात, आजी आजोबा म्हणूया आपण, त्यांना स्वयंपाक करता येत नाही, कुटुंब इथं नसतं, बाहेर देशात असतं किंवा आर्थिक दृष्ट्या काय अडचण असेल तर आपण त्याची पण आपण नोंद घेऊन मायेचा डबा म्हणून सकाळ संध्याकाळ आपण जेवणाचा डबा त्या कुटुंब असेल किंवा आजी आजोबा असेल यांना पोस्ट करण्यात येणार आहे. त्या 2 जी योजना आहेत ते योजना आपण प्रायोगिक तत्वावर फक्त आता सोमवार पेठेपुरत्या मर्यादित आपण करत आहोत, परंतु ज्या पद्धतीने भविष्य काळात त्याचा अंदाज येईल, कशा पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करता येईल, म्हणजे डबे असतील किंवा औषधाची उपलब्धता किंवा आपल्याला 1 महिन्या 2 महिन्यात लक्षात येईल की कशा पद्धतीने ती रचना लावायची. त्यानंतर एक पेठ आपण ऍड करत त्यामध्ये जाणार आहोत, म्हणजे आता सोमवार पेठ झाली, नंतर मंगळवार पेठ, नंतर बुधवार पेठ, अशा पद्धतीने आपण त्यात ऍडिशनल प्रत्येक पेठ कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर तिसरी योजना जी आहे ती आपण गेले 13 वर्ष कराड शहरामध्ये
कार्मिक उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेत असतो संघटनेच्या माध्यमातून. त्यामध्ये आपण विनामूल्य फिरता दवाखाना हा कराडकर नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे प्रत्येक वारी म्हणजे सोमवार पेठेत तो दवाखाना असेल, 3 ठिकाणी जर हे असेल, मंगळवार पेठेत असेल, बुधवार पेठेत असेल, गुरुवार पेठेत असेल, शुक्रवार, शनिवार आणि रविवार पेठेत. त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर असतील, त्याचबरोबर त्या दवाखान्यामध्ये सगळ्या व्यवस्था असतील आणि जे व्हायरल म्हणजे साथीची आजार आपण जे म्हणतो त्याची जी गोळ्या औषधं असतील ती विनामूल्य त्याच ठिकाणी त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिली जातील. ही योजना जी आहे आपण ती आता ह्या वर्षी जी आपण हिंदवी दहीहंडी जी आपण दरवर्षी होती म्हणजे गेली 13 वर्ष आपण कराड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदवी दहीहंडीचा उपक्रम करतो. 2019 साली असाच पूर आला होता आणि आपण हिंदवी दहीहंडीचं स्थगित करावी लागली. त्यावेळेला ओला दुष्काळ पडला होता. त्यावेळेला आपण ओला चारा गायींना असेल किंवा ज्या ठिकाणी पूर आला होता त्या ठिकाणी किट वाटप असेल, त्या दहीहंडीचा जो निधी होता तो आपण तिकडे वर्ग केला होता. या वर्षी आपण परवाच बाईट माझी झाली तिथं पाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की कराडकर नागरिकांसाठी आपण ही जो निधी आहे हिंदवी दहीहंडीचा तो आपण कराडकर नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुपूर्द करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आपण कराड शहरासाठी राबवणार आहोत. त्यामध्ये सर्जिकल साहित्य जे आहे म्हणजे अखंड कराड शहरामध्ये त्यात कॉट असेल, ऑक्सिजन मशीन असेल, हे आता चालूच आहे. आपण ते आता तात्पुरत्या स्वरूपात एखाद्याला ऑक्सिजन मशीन लागणार असेल तर तो आपल्याकडे 25 मशीनरी उपलब्ध आहेत आणि कॉट जवळ 100 आहेत आपल्याकडे म्हणजे ऍडजस्टेबल कॉट. एखाद्याला समजा लागणार एखादा पेशंट आहे घरात तर कॉट घेऊन जायचं महिन्याला परत नोंद ठेवतो आपण करतो. कारण आपण साहित्याची वाढ केलेली आहे आणि त्यात बऱ्याच गोष्टी आपण वाढवलेल्या आहेत. ते पण सर्जिकलचं साहित्य हे आपण विनामूल्य वापरण्यासाठी घेणार आहोत. मला असं वाटतं की आपल्या सर्वांचं सहकार्य हे कायमस्वरूपी पावसकर कुटुंबावर असतंच. त्याचबरोबर अण्णांनी विविध विषयामध्ये काम केले. श्रीकृष्ण गजानन मंडळ असेल, हिंदू एकता आंदोलन असेल, नगरपालिकेच्या माध्यमातून कराडकर नागरिकांसाठी गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे. ही योजना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो अशा उद्देशानं स्वखर्चानं आपण ही योजना राबवत आहोत. अजय असेल, मी असेल, आम्ही दोघांनी ठरवलं की अण्णांच्या नावाने एक कार्ड आपण करावं. ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणायला हरकत नाही, सिंदूर ऑपरेशन आपण जे केलं त्या नावाने एक आईच्या ताईच्या नावाने एक योजना आपण राबवली. की आपण मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं प्रारंभिक स्वरूपात आपण सोमवार पेठेत राबवतोय, परंतु त्याची व्याप्ती कराड शहरात होईल अशा दृष्टिकोनातून 100% आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर ज्या पद्धतीने हिंदवी दहीहंडी आम्ही स्थगित केली आणि त्यावेळेला आम्ही सांगितले की अशा पद्धतीने आम्ही आरोग्य सेवेसाठी काही ना काही आम्ही योगदान कराड शहरासाठी देऊ. तर फिरता दवाखाना हा आपण एक योजना आपण येणाऱ्या 17 म्हणजे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो आणि तो भारतीय जनता पार्टी सेवा सप्ताह म्हणून साजरा करते. म्हणजे 17 ते 24 सप्टेंबर पर्यंत तो सप्ताह असतो अखंड देशात. या 7 दिवसांमध्ये या कार्डचं वाटप असेल, या योजना जी चालू होईल ती साधारण 1 ऑक्टोबर पासून या योजना पण चालू होतील अशा दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. प्रसार माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं या तिन्ही योजनांचा आपण ऍड म्हणता येणार नाही काय प्रसार आपण करावा अशी विनंती आम्ही श्रीकृष्ण गजानन मंडळ असेल, हिंदू एकता आंदोलन असेल आणि भारतीय जनता पार्टी कराड शहर असेल यांच्या तिन्हीच्या वतीने मी विक्रम पावसकर म्हणून करतो. आपण जास्तीत जास्त अण्णांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण गजानन मंडळ, हिंदू एकता आंदोलन, त्याचबरोबर आदरणीय विक्रमदादा व अजयदादा यांच्या प्रयत्नातून कराड शहरातल्या नवीन योजना देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. पहिली योजना लाडकी आई व ताई योजना, दुसरी योजना लाडके आजी आजोबा योजना,
दुसरी सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे फिरता दवाखाना देखील कराड शहरातल्या लोकांना देण्याचं काम आज या दोन्ही भावंडांच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं तर अण्णांचा अनेक वर्षाचा राजकीय प्रवास आपण जर का पाहिला असेल तर राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा एक राज्यकर्ता, एक असा सामाजिक कार्यकर्ता ज्याला एक वेगळ्या प्रकारची उंची राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि सतत शहराच्या विकासासाठी, शहराच्या भल्यासाठी झटणारा व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय अण्णांकडे आम्ही पाहतो. आपल्या जीवनामध्ये चारित्र्याला महत्व देणारा नेता, निष्कलंक कारभार, कोणीही आपल्यावर बोट उंच करू शकत नाही अशा प्रकारची कार्यपद्धती ही आजपर्यंत आदरणीय अण्णांनी जोपासलेली आहे. सत्तेमध्ये असो अगर सत्तेमध्ये नसो, सातत्यानं लोकांसाठी समर्पित कामकाज करण्याचं एक लोक अभिमुख असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अण्णा. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लाडकी आई योजना, या योजनेच्या माध्यमातून आपल्या घरामधली तरुण मुलगी असेल किंवा माता भगिनी असेल यांचा वेळेत हेल्थ चेकअप करणे, ब्लड टेस्ट करणे आणि त्याबरोबरच या योजनेच्या अंतर्गत एकदा बाहेर कुठेतरी तीर्थक्षेत्राला किंवा चांगल्या ठिकाणी टूर ही अरेंज करण्याचा संकल्प या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे. शहरामध्ये अशा योजनेंना खूप मोठं महत्व असतं आणि हे ओळखून अनेक वर्षाच्या राजकीय सामाजिक अनुभवातून ह्या योजनेच्या बद्दलची पूर्ण माहिती आता विक्रमजींनी आपल्या समोर दिलेली आहे. निश्चित कराड शहरातल्या लोकांचा आजपर्यंत आपल्याला आशीर्वाद मिळालेलाच आहे. भविष्य काळात देखील चांगल्या पद्धतीनं ह्या योजनेचा लाभ हा आपल्या माध्यमातून कराड शहरातल्या नागरिकांना मिळेल अशी अपेक्षा आजच्या पत्रकार परिषदेच्या द्वारे व्यक्त करतो. त्याबरोबर लाडकी आजी आजोबा योजना ही देखील एक महत्वाची योजना आहे की अनेक असे वयस्कर लोक असतात ज्यांना काही औषध गोळ्या लागत असतात, त्याच्यावरचा खर्च देखील त्यांना न परवडणारा असतो. तो खर्च त्यांच्यावर पडू नये याच्यासाठी आदरणीय अण्णांच्या नावानेच ही योजना आहे. त्यामुळे याचा देखील फायदा मोठ्या प्रमाणावर गावातल्या लोकांना होईल. त्याबरोबर फिरता दवाखाना ही एक महत्वाची संकल्पना आहे की हिंदवी दहीहंडी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाऊस परिस्थिती असल्यामुळे, ऊन परिस्थिती असल्यामुळे दहीहंडी होऊ शकली नाही आणि ती न होऊ शकल्यामुळे त्यातून जो निधी वाचेल त्याच्यामधून या फिरत्या दवाखान्याची संकल्पना देखील आता राबवण्याचा निर्णय झालेला आहे. तिन्ही या निर्णयामुळे गावातल्या लोकांचा अधिकाधिक फायदा होईल. लोकांनी देखील या योजनांचा फायदा करून घेतला पाहिजे असं आव्हान मी आजच्या पत्रकार परिषदेद्वारे सगळ्या गावातल्या लोकांना करतो. त्यांच्या चांगल्या कार्याला आदरणीय पावसकर कुटुंबाच्या मी मनापासून भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रिय बाबा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, आपले लाडके आमदार अतुलजी आणि व्यासपीठावर बसलेले माझे सहकारी, माझी मुलगा आणि समोर बसलेले सर्व हिंदुत्ववादी, हिंदू एकतेचे असतील, भाजपचे असतील, माया मंडळाचे असतील, सगळे सदस्य, पण कुठेतरी हृदयात हिंदुत्वाची ज्योत ही निश्चितच आहे. आज गेले 50 वर्ष 1968 साली त्या क्षेत्रात मी पडलो. भिवंडी दंगल पहिली, त्यावेळेस जे काही दृश्य पाहिलं, भिवंडीला काही मदत करायला गेलो होतो. आमचा एक ग्रुप होता राष्ट्रीय योगदान म्हणून, त्या ग्रुप तर्फे मी भिवंडीला गेलेलो होतो. त्यावेळेस जे काही दृश्य पाहिलं त्याचा मनावर फार मोठा परिणाम झाला. घरातलं राजकारण जर पाहिलं तर वडील काँग्रेसचे, पण
मला वडिलांनी कधीच अडवलं नाही, त्यामुळं मी काम करू शकतो. राष्ट्रीय उद्यानानंतर राष्ट्रीय उद्यान आमचं साधारण 72-73 प्रतिसाद होतं. त्यानंतर राजकीय दबावामुळं ती संघटना मोडकळीसारखी उडली गेली. काही सदस्यांना आमच्या FY मध्येच PSI केलं गेलं, काही जणांना अमेरिका दाखल केली आणि त्यात ती संघटना आमची हे झाली. त्यानंतर शिवशक्ती नावाची संघटना या आकारात शहरात उभी केली. अनेक माझे सहकारी सुरेश दुबल असतील, आमचे जोशी असतील, हरीश जोशी असतील, नंदू रावळे असतील, अनेक माझे सहकारी, बाबू रावळ, काही जण हयात नाहीये, असे अनेक सहकार्यांच्या याच्यातनं ही शिवशक्ती उभी राहिली आणि शिवशक्तीचं रूपांतर 80 साली हिंदू एकत्रित करण्यात आलं. अनेक प्रबोधन दाखवण्यात आली आम्हाला. अनेक पक्षांमध्ये या असं सांगितलं गेलं, बोलवलं गेलं, पण एक तत्व ठेवून, मनाची तत्व किंवा तत्वानुसार आम्ही वागायचं ठरवलं असल्यामुळं आम्ही आमचं काही तत्व सोडलं नाही आणि आज ताकात एकत्रित काम करतो. ह्या माध्यमातून अनेक कामं झाली, त्याबद्दल प्रश्नच नाही. नगरपालिकेमध्ये 85 साली निवडून आलो, ते निव्वळ हिंदुत्वावर निवडून आलो आणि त्यानंतर माझ्या राजकीयाला सुरुवात झाली. खरं म्हणजे मी राजकीय नाही, मला राजकारणाचा जास्त कळत नाही आणि राजकारणावर मी जास्त विचार पण करत नाही, पण सामाजिक कामाच्या जोरावर तेव्हापासून आज ताब्यात आणि माझ्या कुटुंबाने मला जे सहकार्य दिलं त्यामुळं सतत निवडून आलो. काम करण्याची एक संधी मिळाली, गावासाठी काम करण्याची संधी मिळाली. मगाशी एक उल्लेख विक्रमजींनी केला की 2002 ला गाडगे महाराज स्वच्छता अभियान स्वतःसाठी काम करणार नाही, लोकांसाठी काम करणारी अभियान. नाहीतर नगरपालिकेत जायचं आणि मला टेंडर कसं मिळेल आणि त्यात पैसे कसे मी खाईन ही भावना आम्ही कधीच केली नाही. टेंडर म्हणजे काय असते मला परवा पण माहिती नव्हतं. आणि त्या ज्या दिशेत जायचं नाही त्या दिशेत रस्त्यात विचारायची गरजच नाही. आणि त्यामुळंच आज ताब्यात मला जे वाटतं, सभागृहात मला जे वाटतं ते मी बोलत होतो. कुणाला काय वाटतं याच्यापेक्षाही गावासाठी काय हे करायचं ते मी बोलत होतो. कुणाला खुश करण्यासाठी बोललो नाही, पण गावासाठी मात्र बोललो. ज्या ठिकाणी गावाचं चांगलं काम केलं त्याला चांगलंच म्हणलोय. ज्या ठिकाणी काही गोष्टी खटकल्या त्या ठिकाणी तिथल्याच मी बोलून दाखवले. सभागृहामध्ये अनेकदा तुटुंबे झाले, पण ते गावाच्या हितासाठी केलं. आज खरं म्हणलं तर सकाळी 10 वाजेपर्यंत मला कल्पना नव्हती की आमच्या मुलांनी काहीतरी या पद्धतीचं केलेलं आहे. फक्त वार्ताहर परिषद आहे आणि सगळी लोक बोलवले. परवा बाबांचा एक फोन मला आपण झाला त्या दिवशी, बाबा म्हणजे 31 तारखेला काय तर वाटतं म्हटलं माझ्या कानावर आहे. पण ह्या पद्धतीनं ही वार्ताहर परिषद मला कल्पना नव्हती. मला हे सरप्राईज आहे. कल्पना दिली नाही. आज सकाळी 10 वाजता विक्रमजी आणि धाकटा मुलगा घरी आले आणि त्यांनी सांगितलं 10:30 तुम्ही ह्याच्यावर यायचं आहे, सर्किट हाऊसवर व्हायचं आहे आणि अशी अशी वार्ताहर परिषद आहे. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की असा असा मिळत नाही, असं असं केलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही यायचं. ऍडव्हर्टाईज गव्हर्नमेंट मोठमोठे बॅनर लावून एका वेळेला 50 बॅनर, 100 बॅनर लावून प्रसिद्धीपेक्षा
काम करून जर ती प्रसिद्धी मिळाली तर फार चांगली असते आणि ती टिकाऊ असते. आज 35-40 वर्ष मी फिरून आलो ते निव्वळ कामाच्या ह्याच्यावर आलेलो आहे. एक प्रसंग सांगतो. अरे किती दिवस काम करत असताना कधी सत्काराची ही घेतली नाही. एकदाच अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला महत्वाचा पुरस्कार हा प्रतापगडावर मला मिळाला, जवाहर माने पुरस्कार. त्याच थोडीचं आज मला सरप्राईज आमच्या मुलांनी दिली आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद राष्ट्र. हे पत्रक प्रकाशित करा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आजोबांना विनंती करतो की त्यांनी हे प्रकाशन आरोग्यदायी समाजासाठी एक सकारात्मक पाऊल अशा प्रकारच्या निवेदनाचं प्रकाशन झालेलं.